विदाऊट एनी रिझन. आजपासून जिम रिस्टार्ट करायचीच होती आणि त्याचीच तयारी मी काल रात्रीपासून करत होते. मी ड्रायफ्रूट भिजत घालत होते आणि अमित बेडरूम साफ करत होता. मी अमितला मदत करणारच होते, तोपर्यंत अमित म्हणाला, राहू देत मी करतो. बेडरूमावरून अमित मोबाईलमध्ये गुंतला आणि मी गेले माझं फेस वॉश करायला. फेस वॉश करून मी घेतले केस विंचरायला. रात्री कंपल्सरी हेअर कोम करूनच झोपायचं आणि ते खूप मोठं सिक्रेट आहे हेअर ग्रोथ साठी. मला कितीही कंटाळा आला ना तर मी फेस वॉश आणि हेअर कोम कंपल्सरी करते. खूप वेळा असं होतं जेव्हा मी हे सगळं करत असते तेव्हा अमित झोपून जातो आणि मी घेते मोबाईल बघायला. मोबाईल बघता बघता मला टाइमचा अंदाज लागत नाही आणि मग काय, सकाळी उठायला बिलकुल नाही जमत. पण तरीही आज अर्धवट झोपेने उठले, माझं सकाळचं रुटीन फॉलो केलं आणि जिमला जाण्यासाठी तयार झाले. नाही नाही, मी तयार नाही झाले, अमितने जबरदस्ती तयार करवून घेतलं. भिजवलेले ड्रायफ्रूट आणि ब्लॅक कॉफी घेऊन आम्ही निघालो वर्कआउटसाठी. थोडा थोडा पाऊस येत होता, पण तरीही आम्ही वर्कआउटसाठी गेलो. 3 आठवड्यानंतर आज वर्कआउट करणार होतो म्हणून बिलकुल शूट नाही घेतलं. पहिले तर वेट ट्रेनिंग केलं आणि नंतर कार्डिओ केलं. तर हे होतं बिफोर जिम रुटीन आणि आफ्टर जिम रुटीन हे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. सो स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.